ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 12. अग्नीने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितली. तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो तू सांग. असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधरात म्हणाला की तू सर्व जाणत आहे. मी सांगितलेले पाहिजे असे काही नाही, तरी देखील मी सांगतो. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी याचे काहीतरी सार्थक होईल असे कर. नाहीतर जन्मास येऊन आणि ना येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे काहीतरी कर. असा जालंधरचा मानस पाहून अग्नीला परम आनंद झाला व त्याने त्याची स्तुती केली. मग जालंधर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रयाकडे गेला. उभयंतांच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या. नंतर दत्तात्रयाने अग्नीला विचारले की आज कोणता हेतू घेऊन येणे झाले. हा बरोबर दुसरा कोण आहे? तेव्हा अग्नीने दत्तात्रयास निवेदन केले की शंकराच्या देहातला काम मी जाळीला, तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले. यास तुमच्या पायावर मी घालतो आहे. याचे तुम्ही संरक्षण करावे, याचा अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे. मग दत्तात्रयांनी सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन, परंतु यास येथे 12 वर्षापर्यंत ठेवले पाहिजे. हे ऐकून जालंधरला दत्तात्रयांजवळ ठेवण्यात अग्नी कबूल झाला. शेवटी दत्तात्रयाने जालंधरास मांडीवर बसून त्यांच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालू केला. वरदहस्त मस्तकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नी दत्तास नमस्कार करून गुप्त झाला. मग जालंधरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे. तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेत असे. कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करीत असे. अशी 12 वर्ष दत्त समागात काढून नाना प्रकारच्या शास्त्रविद्येत जालंधर हा निपुण झाला. तसाच तो सर्व वेद, शास्त्र, पुराणे वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला. अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्तात्रयाने दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली. नंतर अग्नीने तेथे येऊन जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरले. मग अग्नीने येथे येऊन जालंधरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रयाने अग्नीस सांगितले की आता सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्यांच्यापासून वर द्यावे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखवली. मागे मच्छिंद्रनाथांचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवतांनी जालंधरास वर दिले. नंतर जालंधराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे 12 वर्ष तप केले. कसोटीत उतरल्यावर सर्व देवतांनी माना डोलवल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश आदी करून सर्व आलेले देव आपल्या स्थानी संतोष पाहून पुढे बद्रीनाथाने अग्नीस व जालंधरनास आपल्याजवळ 3 रात्री ठेवून घेतले. त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यांना सांगितली. ती अशी की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही 12 वर्षाची असताना तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले. तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या जोताने वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. या गोष्टीस युगेच्या युगे लोटली तरीही हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल, त्यास जालंधराने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल. असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात, पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्ही दाखवावे. एरवी ही गोष्ट फार चांगली झाली
की माझ्या मुलास एक पाठबळ मिळाले. याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंधर व अग्निसिंहास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले. तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती त्यांना दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवेल, तर त्यास आळवण्यासाठी कोणती युक्ती करावी. तेव्हा जालंधराने हिंमत धरून म्हटले की महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रयाने आपला वरदहस्त ठेविला आहे. त्याचा चमत्कार आपण आता पाहाल. प्रलयकाळच्या काळही जेरीस येऊन ओगीच बसेल. मया हत्तीचा काय हिशोब आहे. असे म्हणून त्याने झोळीतून चिमूटभर भस्म घेतले आणि मोहिनी अश्राचा मंत्र म्हणून व सर्प अश्र मंत्रून हे भस्म हत्तीवर टाकले. तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला. पण नंतर जालंधर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य निर्माण झाले आहे. आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे. आता लवकर बाहेर ये. जालंधराने वचन ऐकून कानिफ म्हणाला की महाराज, गुणनिधे स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या बोकाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला. त्यावेळी तो 16 वर्षाची महातेजस्वी मूर्ती जालंधराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसून शंकरापाशी घेऊन गेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करण्यास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंधरासही नमस्कार केला. तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर घेतले व त्याचे मुखे घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंधराने शंकरास विनंती देखील केली. अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड होणार नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिफांच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला, जेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बद्रिकाश्रमात गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले ते कानिफास द्यावे असे जालंधरास सांगून अग्नी गुप्त झाला. येथे शंकर 6 महिने पावतो त्यांना भेटत होते. 6 महिन्यात कानिफा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही 2 अश्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती. कानिफास अश्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंधरास सांगितले. मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केली की कानिफा सकल विद्येत निपुण झाला, त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व देवते म्हणाले की तुला आम्ही वरदान दिले, कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही मीड पडली. त्यांचा शब्द मोडवेना तुला वरप्रदान मिळाले. पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही. यापुढे तुमचे असंख्य शिष्य हे होतील, तेवढ्यांना कोटपर्यंत वर देत बसावे. याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योग्याने जालंधरास अति क्रोध आला. ते म्हणाले, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून तुम्ही पाहिला नाही. आत्ताच तुम्हास चमत्कार मी दाखवतो. असे म्हणून त्याने वाताश्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली. तितक्यात जालंधराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते. जालंधरानात पुढे अश्राचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केला. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते जमिनीवर उतरले. त्या समयी जालंधराने कामिनी अश्र सोडले. तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्यांनी कामाश्राची प्रेरणा केली, जेणेकरून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्यांच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडित होतात. त्यापुढे पळत व देव त्यांची विनवणी करत पाठीमागून जात होते. असे करीत ते बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या. तेव्हा देवही चढले. तितक्यात सर्पशास्त्र मंत्रून म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले
तेव्हा देवांचे पाय झाडावर चिटकले. कित्येकांची डोके खाली व पायवर अशी अवस्था होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले. तितक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यास नग्न केले व जालंधरनाथांपाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला. मग जालंधरनाथाने कानिफास ईर्ष्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणवले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफ म्हणाला, मी गुरुच्या नकळत तुम्हाला वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरूंना सांगू नका. देवास वस्त्र नेसून त्यांच्या पाया पडले. याप्रमाणे कानिफांची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्तेने त्यास वर दिले. अश्रात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडात चिटकले होते तेथून ते मुक्त झाले व अश्रेभूषणे सावरून जालंधरनाथांजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अश्रांमध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफात वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंधराने सर्वात सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहे, त्यास कृपा करून तुम्ही सर्वांना सहाय्य व्हावे. त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंधरनाथ व कानिफनाथ 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले. या अध्यायाचे पठन केले असता देवतांचा क्षोभ संपेल व सर्व देव अनुग्रह करतील. मित्रांनो, श्री नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.